आज मी तुम्हाला मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी तुम्हाला पूर्वतयारी करावी लागत नाही। अगदी 15 मिनिटात ही रेसिपी तयार होते। डाळ तांदूळ न भिजवता अगदी काही वेळात तयार होते। तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने मसाला डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर डोसा बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ, 2 चम्मच रवा, 1 चम्मच बेसन, 1 चम्मच साखर, 1 वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घालून यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हे मिश्रण फिरून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आहे। तोवर मसाला बनवून घेऊया। तर त्यासाठी एका कढईत तेल घालून गरम करायला ठेवलं आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा चना डाळ, 1 सुकी मिरची, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, अर्धा कांदा, हळद, लाल तिखट, धने पावडर घालून परतून घ्यायचं आणि यामध्ये 2 उकळलेले बटाटे मॅश करून घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चम्मच पाणी घालायचं आणि कोथिंबीर। मसाला तयार आहे। आता आपण डोसे बनवून घेऊ। त्यासाठी तवा गरम करत ठेवला आहे। त्यावर थोडं पाण्याचं शिंतोडा घालून एका सुती कापडाने पुसून घ्यायचं आणि तव्यावर डोशाचं मिश्रण घालून पसरून घ्यायचं। वरून बटर किंवा तेल लावू शकता। नंतर डोशावर मसाला घालायचा। तयार आहे मसाला डोसा। अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्याकरिता सबस्क्राईब करा। धन्यवाद।